नमस्कार मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती आणि गणित भाग 2 मधली एक महत्त्वाची संकल्पना कोन दुभाजकाचे प्रमेय या संकल्पनेवर आपण चर्चा करतोय. परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न ही एक सिरीज आहे. या सिरीज मधली ही 6वी व्हिडिओ. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक संकल्पना आणि त्यावर आधारित बोर्डाच्या परीक्षेला नेहमी विचारले जाणारे प्रश्न आपण पाहतोय. त्यामुळे ही सिरीज अतिशय महत्त्वाची आहे. जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जाऊयात पटकन पुढे. बघा, या ठिकाणी आपल्याला हा जो प्रश्न मुद्दा आहे कोन दुभाजकाचं प्रमेय, तर हे प्रमेय नाही बघायचं आपल्याला, त्या प्रमेयावरती आकृती आणि त्या आकृतीवरून तयार होणारा सूत्र हे आपण पहिलं समजून घेऊयात. समजा माझ्याकडे अशा प्रकारचा एखादा कुठलाही त्रिकोण असेल आणि या त्रिकोणामध्ये जर का असे दोन डोळे दिसले, बघा मित्रांनो, डोळे बघ, दोन डोळे जर का दिसले, समजायचं इथं कोन दुभाजकाचं प्रमेय होतं. कोन दुभाजक आला की कोन दुभाजकाचं, किंवा कधी कधी आकृतीमध्ये दोन डोळ्यांच्या ऐवजी अशा प्रकारे दोन चांदण्या पण दिसतील. अरे चांदण्या नाही, डोळेच आले. अशा प्रकारचे दोन चांदण्या सुद्धा तुम्हाला दिसतील. ओके, लक्षात घ्या. मग आता ह्या चांदण्या जरी दिसल्या तरी टेन्शन नाही घ्यायचं. इथं नाव देऊ आपण पी, क्यू, आर आणि एस असेल, किंवा कधी कधी डोळे बंद पण असू शकतात. बघा असे असे डोळे बंद असतील. कसे बाबा, हे बघा, हा डोळा बंद, हा पण डोळा बंद. ठीक आहे. मग इथं असं पण असू शकतो एक्स, लक्स, मिडिमिक्स, एक्स वाय झेड आणि इथं डब्ल्यू. ओके, आता इथं सूत्र कसं तयार करायचं बघा. कोन दुभाजकाच्या प्रमेयाचं सूत्र तयार करता असताना लक्षात घ्या, त्रिकोणाला किती बाजू असतात? 3 बाजू. ज्याला आहेत 3 कोन असा तो त्रिकोण. जसे याला असतात 3 कोन तशा 3 बाजू सुद्धा असतात मित्रांनो. ओके, आता त्या 3 बाजू, एक आहे ए बी, दुसरी आहे बी सी, तिसरी आहे ए सी. आता हे जे प्रमेय आहे याचा जे गुणधर्म आहे किंवा याचं जे गुणोत्तर आपल्याला लिहायचं आहे ते या 3 बाजूंभोवती फिरतं. सगळ्यात पहिली बाजू ए बी एकटीचे, बी सी एकटीचे, पण ए सी चे 2 भाग झालेत. एसी चे 2 भाग झालेले आहेत. ते 2 भाग काय बाबा? एडी आणि डीसी. तर ज्या बाजूचे 2 भाग झालेत ते गुणोत्तर आधी लिहायचं. काय बाबा? एडी छेद डीबी डीसी. हे गुणोत्तर लिहिलं. एका बाजूचे जे 2 भाग झालेत त्यांचं गुणोत्तर लिहायचं आणि त्याच्यानंतर 2 बाजू, कुठल्या 2 बाजू राहिल्या? एबी आणि बीसी. मग लिहायचं एबी छेद बीसी. तर अशा प्रकारे हे सूत्र तयार झालं पाहिजे. इथे पण बघा, इथं कोणाचे 2 भाग झालेत बाबा? पी आर चे. इथं पी आर चे 2 भाग झालेत. काय बाबा? पीएस आणि एस आर. मग इथं लिहायचं पीएस छेद एस आर. आणि बरोबर उरलेल्या 2 बाजू काय? पी क्यू क्यू आर. पी क्यू छेद क्यू आर. पी क्यू छेद क्यू आर. संपला विषय. एकदम साधा सोपा विषय. पलीकडे जर आपण बघितलं, इथं कोणाचे 2 भाग झालेत? एक्स झेड चे 2 भाग झालेत. काय बाबा? एक्स डब्ल्यू आणि डब्ल्यू झेड. एक्स डब्ल्यू छेद डब्ल्यू झेड झालं. आणि उरलेले 2 बाजू कुठल्या? एक्स वाय छेद वाय झेड. एक्स वाय छेद वाय झेड. मित्रा, एकदम सोपा विषय, काहीच अवघड नाहीये. अशा प्रकारे ह्या आकृत्यांवरून तुम्हाला सूत्र बनवता आलं पाहिजे. आता आपण काय करू, या आकृतींवर आधारित किंवा या सूत्रांवर आधारित काही गणित आता आपण बघून घेऊयात. मी तुम्हाला म्हटलं या गुणधर्मांमध्ये 4 घटक आहेत, 4 रेषाखंड आहेत. चौघांपैकी तिघांच्या किमती दिल्या जातील, चौथ्याची किंमत काढायची असते. एकदम सोपा विषय असतो. चला बघूयात आपण प्रत्यक्षात काही प्रश्न. आता बघा, हा एक प्रश्न आपल्या समोर आहे. हिच्या आकृतीमध्ये मला क्यूपी काढायचं. काय काढायचं बाबा? क्यूपी. आता क्यूपी काढताना बघा, एम क्यू छेद क्यूपी बरोबर एम एन छेद एन पी. सूत्र वापरलं, विषय संपला, कोन दुभाजक आलाय. फक्त लिहिताना पहिलं काय करायचं की बाबा त्रिकोण एम एन पी मध्ये या त्रिकोण एम एन पी मध्ये कोण आहे बाबा? रेख एन क्यू. रेख एन क्यू हा कोण एम एन क्यूचा एम एन पीचा दुभाजक आहे. ठीक आहे. काय बाबा? एम एन पीचा दुभाजक आहे किंवा कोण दुभाजक आहे. ठीक आहे. मग हा दुभाजक आहे म्हणून कुठल्या प्रमेयानुसार? म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. कोन दुभाजकाच्या म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. ठीक आहे. मग कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार इथं काय सूत्र तयार होणार? एम क्यू छेद क्यूपी. मग सूत्र लिहायचं. कुणाचे 2 भाग झालेत? एमपी चे 2 भाग झालेत. काय बाबा? एम क्यू छेद क्यूपी बरोबर उरलेल्या 2 बाजू एम एन छेद एनपी झालं. आता याच्यात किमती टाका. एम क्यू किती बाबा? 2.5. क्यूपी आपल्याला काढायची आहे.
त्याच्यानंतर mn आहे 5 आणि np आहे 7. 5/7. आता तिरकस गुणाकार करा बघा. QP गुणिले 5 5 QP आणि बरोबर 2.5 गुणिले 7. QP काढायचा आहे. QP ला इथंच ठेवू. 2.5 गुणिले 7 आपल्या जागेवर. हा 5 गुणिले पलीकडे गेला भागिले 5. इथं पलीकडे गेला भागिले 5 करून टाका. मग आता काय येईल आपल्याकडं 5 एके 5 5 5 25 म्हणजे किती झालं 0.5 आलं. आता इथं माझ्याकडे QP बरोबर किती येईल 0.5 गुणिले 7. आता 7 5 35. QP बरोबर किती 7 5 35 3.5. तर अशा प्रकारे मला QP ची किंमत मिळेल. तर एकदम सोपं आहे मित्रांनो. सूत्र तयार करायचंय. आकृतीवरून आपल्याला सूत्र तयार करायचंय आणि ते सूत्र तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये किमती टाकल्या की आपलं काम झालं. चला नेक्स्ट. आता पुढचा एक प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात या संकल्पनेवर आधारित. बघा सेम असतात सगळा विषय सेम आहे. आता इथे बघा इथे सुद्धा तुम्हाला आकृती सेम आहे. कोन दुभाजक BD आहे. पहिलं काय लिहायचं आता मी तुम्हाला डायरेक्ट सूत्र लिहितो. डिटेलमध्ये लिहत नाही पण डिटेलमध्ये काय लिहायचं ते सांगतो. पहिलं लिहायचं त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोन ABC चा कोन दुभाजक आहे. म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आणि मग सूत्र लिहायचं कुणाचे दोन भाग झालेत AC चे काय AD छेद DC. मग इथं मी लिहिणार AD छेद DC आणि बरोबर दुसऱ्या दोन बाजू AB आणि BC आहे म्हणून AB छेद BC. AB छेद BC लिहिलं. बघा एक लक्षात घ्या AD छेद DC लिहिल्यानंतर पुढची बाजू ABच लिहा. चुकून BC नका लिहू. AB छेद BC असायला पाहिजे. BC छेद AB करू नका. A पासून सुरुवात केली इकडं पण A पासून सुरुवात करा. आता याच्यामध्ये दिलेल्या किमती टाकायच्यात आणि मला x ची किंमत काढायला सांगितलं. आता दिलेल्या किमती काय बाबा AD आहे x वजा 2 भागिले DC आपल्याकडे किती x अधिक 2 आहे. बरोबर आपल्याकडे AB किती कुठे गेला बाबा AB x आहे आणि BC आपल्याकडे दिलाय x अधिक 5 दिलाय. ठीक आहे x अधिक 5. आता हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला x ची किंमत काढायची आहे. आता हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी मला तिरकस गुणाकार करावा लागेल. म्हणजे या दोघांचा आणि या दोघांचा. पहिला या दोघांचा करा चला. x अधिक 5 गुणिले x वजा 2 x अधिक 5 गुणिले x वजा 2 आणि पलीकडे x गुणिले x अधिक 2 x गुणिले x अधिक 2. चला आता x अधिक 5 ने x वजा 2 ला गुणा. मग पहिले x ने गुणायचं x वजा 2 ला नंतर अधिक 5 ने गुणायचं x वजा 2 ला बरोबर x ने x अधिक 2 ला गुणा. बघा x गुणिले x x चा वर्ग अधिक x गुणिले 2 2x झाले. आता एक काम करा इथे या दोघांचा गुणाकार करा. x गुणिले x x चा वर्ग वजा x गुणिले 2 2x अधिक 5 ने x वजा 2 ला गुणा 5 गुणिले x 5x वजा 5 दुने 10 बरोबर x वर्ग अधिक 2x. आता x वर्ग कट होईल. इथे वजा अधिक काय झालं वजा बाकी 5तून 2 गेले राहिले 3x. ओके आणि वजा 10 आपल्या जागेवर आणि बरोबर 2x. आपल्याला काय करायचे बाबा इथे x ची किंमत काढायची. मग आपण एक काम करू 3x ला इथंच ठेवू. ओके अधिक 2x इकडे आले वजा 2x वजा 10 ला म्हणायचं भावा तू पलीकडे जा अधिक 10 झाले. 3तून 2 गेले 5 इथं लिहायचं 5x आणि बरोबर आपल्याकडे हे 10. आता x आपल्या जागेवर 10 आपल्या जागेवर 5 गुणिले इकडे आले भागिले x बरोबर 5 दुने 10. x ची किंमत किती आली बाबा माझ्याकडं सॉरी आपल्याकडे काय 5x नाही येणार बरं का 3 वजा 2 3तून 2 गेला 1x येईल. मी चुकून 5 लिहिलं 3तून 2 गेला 1x आणि बरोबर आपले 10 जसे तसे म्हणजे x ची किंमत किती आली बाबा माझ्याकडे आली 10. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित आपल्याला सोडवता येईल. एकदम सोपं आहे. 3तून 2 गेला 1 म्हणजे 1x आणि बरोबर 10. तर अशा पद्धतीने आपण कोन दुभाजकाचा प्रमेय ही संकल्पना बघितली. त्यावर आधारित कसे प्रश्न विचारले जातात ते बघितले. या आकृतीवरून हे सूत्र तयार करता येतं. हे सूत्र तयार करायचं त्याच्यात किमती टाकायच्या कॅल्क्युलेशन करून उत्तर काढायचं. कॅल्क्युलेशन करताना काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन आपण केलं पाहिजे. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात. मी बाजूला होतो पहिला याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तो घ्या. नंतर आपण थांबूयात. ओके यस. तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या संकल्पनेवर चर्चा करूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.